प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. विश्वासणाऱ्यांनो, काही वेळ घेऊन आपण प्रार्थनेबाबत शिकत आहोत आणि मी विश्वास करतो या टीचिंगद्वारे तुमचं प्रार्थना जीवन बदलन आणि तुमचं प्रार्थना जीवन मजबूत होईल. आणि जर तुम्ही असे विश्वासणारे असाल की जे कधी प्रार्थना करत नाही, मी विश्वास करतो या टीचिंगद्वारे जसं तुम्ही ऐकता, तुम्ही प्रार्थना जीवन जगण्यास सुरू होता आणि तुम्ही एक प्रार्थना योद्धा असाल. विश्वासणाऱ्यांनो, आपण काही टीचिंगमधून शिकलो की प्रार्थना काय असते. आपण शिकलो माहिती प्रार्थना कशी करायची, आपण प्रार्थना का करायला पाहिजे हे शिकलो. आणि आज आपण शिकणार आहोत प्रार्थनेबाबत सत्यता. आणि जसं आपण हे शिकत आहोत, मी विश्वास करतो तुमचं प्रार्थना जीवन मजबूत होईल, तुमचं प्रार्थना जीवन गहिरं होईल. याकोबाचे पत्र वाचूया एक वचन आणि आजच्या टीचिंगला सुरुवात करूया. याकोबाचे पत्र 4 अध्याय 3 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, मी तुमच्यासाठी वाचतो. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. याकोब त्याच्या पत्रामध्ये म्हणत आहे काही विश्वासणाऱ्यांना की तुम्ही प्रार्थना केली पण तुमची प्रार्थना ह्यामुळं ऐकली गेली नाही किंवा तुम्हाला ह्यामुळं मिळालं नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे प्रार्थना केली किंवा अयोग्य प्रकारे मागितला. विश्वासणाऱ्यांनो, काही विश्वासणाऱ्याला असं वाटत आहे माहिती ते प्रार्थना करतात, त्यांच्या मनाप्रमाणे प्रार्थना करतात, ते प्रार्थनेचे सिद्धांत लागू करून प्रार्थना करत नाही. ते प्रार्थना करतात, त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही आणि त्यांना असं वाटतंय परमेश्वर प्रार्थनाचं उत्तर देत नाही किंवा परमेश्वराची इच्छा नाही की त्यांच्या जीवनामध्ये काम करावं, त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर द्यावं. आणि ही सत्यता नाही आहे. जर आपण परमेश्वराच्या वचनातून प्रार्थनेचे सिद्धांत शिकतो आणि जर आपण त्या प्रकारे प्रार्थना करतो, परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईन. आणि याच्या टीचिंगद्वारे आपण शिकणार आहोत की प्रार्थनेबाबत काही सत्य आपण शिकणार आहोत. वाचू एक वचन, योहानाचा 8 अध्याय 32 वचन. त्या ठिकाणी असलंय, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करल. विश्वासणाऱ्यांनो, या वचनातून आपल्याला समजतंय जर आपल्याला सत्य समजलं तर ते सत्य आपल्याला बंधनातून मुक्त करल. काही विश्वासणारे आजारामध्ये आहेत आणि त्यांना असं वाटतंय की परमेश्वराने त्यांना आजारी पाडलंय, परमेश्वर त्यांना आजार देऊन शिकवत आहे आणि परमेश्वराची इच्छा नाही की त्यांना बरं करण्याची. आणि ही सत्यता नाहीये, हे अज्ञान आहे. पण जर ते विश्वासणारे जर ते वचनातून सत्यता शोधतील तर ते त्या आजाराच्या बंधनातून बाहेर पडतील. काही विश्वासाला वाटतंय की परमेश्वराची इच्छा की त्याचे लोक गरिबीमध्ये असावे. काही लोक वाटतं की गरिबी परमेश्वराला महिमा देते, आणि ही सत्यता नाहीये. विश्वासनांनो, ही सत्यता नाहीये. जर आपण आपल्याला परमेश्वराच्या सत्य जर समजलं तर शैतानाचं कार्य आपल्या जीवनामध्ये दिसणार नाही. प्रभू म्हणतो, माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होतो. परंतु माझ्या लोकांचा नाश कशाच्या अभावी? ज्ञानाच्या अभावी होतो. आणि जर एक विश्वासणारा तो जर परमेश्वराच्या वचनामध्ये मजबूत होईल, जो तो परमेश्वराच्या वचनासोबत वेळ घालवण, तर तो परमेश्वराच्या वचनामध्ये मजबूत होईल आणि त्याला परमेश्वराच्या वचनातून सत्यता समजन. अनेक विश्वास नसतं वाटतंय की प्रार्थना कशी पण केली तर परमेश्वर ऐकन, आणि ते कशी पण प्रार्थना करतात, कशा प्रकारे पण परमेश्वराच्या वचनातून जे प्रार्थनेचे सिद्धांत आहे ते लागू न करता ते प्रार्थना करतात आणि त्यांना आश्चर्य वाटत आहे की त्यांची प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही. मला तुम्हाला सांगू द्या, कशी पण केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. प्रार्थनेचे काही सिद्धांत आहे, जर आपण ते सिद्धांत लागू करून जर प्रार्थना करतो तर परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईन. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, आज काही वेळ घेऊन आपण प्रार्थनेबाबत काही सत्यता शिकणार आहोत. काय सत्य प्रार्थनेबाबत? जसं काही म्हणतात, काही विश्वास म्हणतात कशी पण प्रार्थना करा परमेश्वर ऐकन. ते सत्य नाहीये. काही लोकांना वाटतंय माहित आहे की परमेश्वर फक्त काही लोकांचीच प्रार्थना ऐकतो, आणि ती सत्यता नाहीये. आजच्या वचनातून जसं आपण वाचलं योहानाचा 8 अध्याय 32 वचनातून आपल्याला वचन सांगतं की सत्य तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. या वचनाचा अर्थ काय? जर आपण परमेश्वराच्या वचनातून सत्य शिकतो, आपण बंधनातून मुक्त होतो. माहित आहे, सत्य आपल्याला माहिती नसणं हे आज परवडण्यासारखं नाहीये. शैतान अज्ञानाचा फायदा घेऊ शकतो. वाचू एक वचन आणि आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करूया. मत्ते सुवर्तमान 6 अध्याय 5 ते 6 वचन. त्या ठिकाणी असले, तसे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. विश्वासू जीवन, व्यवस्था का विश्वास नाही, विश्वासू जीवन दिखाव्याचं जीवन नाहीये. विश्वासू जीवन आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी काही करत नाही. आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी प्रार्थना करत नाही. आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी प्रभूच्या राज्यामध्ये देत नाही. आपण फक्त एका व्यक्तीला खुश करण्यासाठी जीवन जगतो, त्याचं नाव आहे प्रभू येशू. आपण फक्त प्रभू येशूला दाखवण्यासाठी सर्व काही गोष्टी करतो. आणि प्रभू म्हणतो, काही लोक ढोंग्यासारखे प्रार्थना करतात जे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी असतं. आणि प्रभू म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. जे विश्वासणारे
दुसऱ्यांना दाखवण्यासाठी प्रार्थना करत आहे, त्यांना फक्त लोक कोण स्तुती मिळन, ते म्हणजे तू किती चांगला प्रार्थना करतोय, आणि तेवढंच त्यांचं प्रतिफळ असन, त्यांना प्रभूकडून काही प्रतिफळ मिळणार नाही. 6 वचन, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचं फळ देईन. पुन्हा एकदा 6 वचन, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचं फळ देईन. पहिला पॉईंट आहे प्रार्थनेबाबतच्या सत्यतेमध्ये. प्रार्थनेबाबत सत्यतेमध्ये प्रार्थनेची सत्यता ही आहे की प्रार्थना वैयक्तिक प्रथम आहे. आपण चर्चमध्ये एकत्र येतो, त्याला सामूहिक प्रार्थना म्हणतात, त्याला वैयक्तिक प्रार्थना म्हणत नाही, आणि आपण ते करू शकतो, ते खूप गरजेचं आहे. कारण वचनामध्ये दिलंय की तुम्ही एकत्र येणं थांबू नका, म्हणजे प्रभूच्या घरात येणं थांबू नका. आपण परिवारासोबत प्रार्थना करतो, त्याला वैयक्तिक प्रार्थना म्हणत नाही. वैयक्तिक प्रार्थना या शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसतात आणि जिथं तुम्ही आहात आणि प्रभू आहात, ज्याला तुम्ही तुमची म्हणणं सांगत आहे, त्याचा धन्यवाद करत आहे, त्याची स्तुती करत आहे, त्याचा महिमा करत आहे, त्याला म्हणतात वैयक्तिक प्रार्थना. आणि प्रार्थनेची सुरुवातच वैयक्तिक प्रार्थनेद्वारे आहे. नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना वैयक्तिक प्रथम आहे. प्रभू म्हणतो 6 वचनामध्ये, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचं फळ देईन. प्रभूची अपेक्षा आहे की एका विश्वासणाऱ्यानं वैयक्तिक प्रार्थना करावी. खूप महत्वाची गोष्ट आहे. जसं तुम्ही विश्वासामध्ये वाढत आहात, प्रभूची अपेक्षा आहे की तुम्ही स्वतः प्रार्थनेमध्ये वाढावं, तुम्ही स्वतः प्रार्थनेचं जीवन जगावं. आणि प्रार्थनेची सुरुवात काय आहे? प्रार्थना प्रथम नेहमी लक्षात ठेवा वैयक्तिक आहे. आणि वैयक्तिक प्रार्थना शब्दाचा अर्थ ज्या अशी प्रार्थना जिथं तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये एकटे बसतात आणि प्रभू तुमच्याशी बोलतोय, तुम्ही प्रभूशी बोलतायत, तुम्ही तुमचं म्हणणं प्रभूला मांडतात, त्याला म्हणतात वैयक्तिक प्रार्थना. आणि हर एक विश्वासणाऱ्यानं वैयक्तिक प्रार्थना दररोज केली पाहिजे. आपण सगळे मिळून प्रार्थना करतो, खूप चांगलं आहे, पण आपण वैयक्तिक प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. कारण प्रार्थनेची सुरुवातच वैयक्तिक प्रार्थनेद्वारे आहे. परत एकदा वाचूया 6 वचन, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचं फळ देईन. जर आपण वैयक्तिक प्रार्थना करतो, गुप्तपणे प्रभूच्या उपस्थितीमध्ये जर वेळ घालवतो, प्रभू आपल्याला सगळ्यांसमोर त्याचं फळ देईन. विश्वासणाऱ्या मला आज तुम्हाला एनकरेज करू द्या, आत्मिक परिपक्वता तुम्ही किती वर्षापासून प्रभूच्या घरामध्ये येतात याच्यानं ठरत नाही. आत्मिक परिपक्वता ह्यानुसार ठरवते की तुम्ही परमेश्वराच्या वचनाचा किती आदर करतात, तुम्ही परमेश्वराच्या वचनाला किती महत्त्व देतात, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे किती जीवन जगतात आणि तुमच्या जीवनामध्ये किती फळ आहे. आणि जर एक विश्वासमय जीवनामध्ये फळ जर दिसायचं असेल तर त्यानं वैयक्तिक प्रार्थनेचं जीवन जगावं. म्हणून प्रार्थनेची सत्यता काय आहे? प्रार्थना वैयक्तिक प्रथम आहे. विश्वासणाऱ्यानं म्हणून मी तुम्हाला एनकरेज करेन, वेळ काढा आणि दररोज प्रार्थना करा, प्रार्थनेचं जीवन जगा. आणि दुसरी सत्यता प्रार्थनेबाबत तीच आहे की आपण प्रार्थनेचं जीवन जगतो. आपण 2-3 दिवस प्रार्थना करत नाही, आपला मूड असल्यावर आपण प्रार्थना करत नाही, कधीतरी आपण प्रार्थना करत नाही, समस्येमध्ये असताना आपण प्रार्थना करत नाही, परेशानीमध्ये असताना, आजारामध्ये असताना, काहीतरी गरज आहे म्हणून आपण प्रार्थना करत नाही. आपण प्रार्थनेचं जीवन जगतो. आणि प्रार्थनेचं जीवन जगतो याचा अर्थ काय माहिती का? आपण दररोज प्रार्थना करतो, आपण दररोज प्रार्थना करतो. आणि प्रार्थना करणं म्हणजे प्रभूसोबत काय करणं? सहभागिता करणं. आणि आपण दररोज परमेश्वरासोबत सहभागिता करतो, आपण दररोज प्रार्थना करतो. वाचो एक वचन, प्रेषितांची कृत्य 3 अध्याय 1 वचन. त्या ठिकाणी असलेले पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. वाचनामधले पेत्र आणि योहान दुपारी 3 वाजता प्रार्थनेच्या वेळेस. कोणत्या वेळेस? प्रार्थनेच्या वेळेस. म्हणजे अर्थ असा आहे का आपण दुपारी 3 वाजता प्रार्थना करायची? तो अर्थ नाहीये. पेत्र आणि योहानाची प्रार्थनेची वेळ ही दुपारची 3 वाजता व्हायची, म्हणजे त्यावेळेस ते प्रार्थनेमध्ये असायचे. त्याच प्रकारे आज मला तुम्हाला एनकरेज करायचं, विश्वासणाऱ्यांनो, आपण प्रार्थनेचं जीवन जगलं पाहिजे. आणि आपण प्रार्थनेचं जीवन त्यावेळेस जगू शकतो ज्यावेळेस आपण माहिती आहे का प्रार्थनेची वेळेबाबत आपण प्लॅन करतो. एक व्यक्ती म्हणू शकतो माहिती आहे का, पास्टर मला प्रार्थनेला वेळ मिळत नाहीये. प्रत्येकाकडे 24 घंटे आहे.
काही विश्वासणारे प्रार्थना करत, काही विश्वासणारे प्रार्थना करत नाही. काही विश्वासणारे का प्रार्थना करू शकतात एवढं बिझी असताना पण? कारण त्यांनी माहितीये का, त्यांनी निर्णय केला प्रार्थनेचं जीवन जगण्याचा, आणि त्यांनी माहितीये का एक प्रार्थनेची वेळ सेट केली. सकाळी ते निर्णय करतात मी 7 ते 8 प्रार्थना करन, संध्याकाळी मी 8 ते 9 प्रार्थना करन, आणि जसं ते निर्णय करतात ते प्रार्थनेचं जीवन जगू शकतात. हर एक विश्वासणारा प्रार्थनेचं जीवन जगू शकतो जर तो निर्णय करन की मला प्रार्थनेचं जीवन जगायचंय, आणि माहिती जर तो त्याच्या प्रार्थनेच्या वेळेत विश्वासयोग्य असेल, तो प्रार्थनेचं जीवन जगू शकतो. आणि प्रार्थनेचं जीवन जगण्याचा अर्थ असा नाही की आपण पास्टरने रविवारी शिकवले प्रार्थना करा, सोमवारी मंगळवारी प्रार्थना केली आणि बुधवारपासून प्रार्थना बंद केली. नाही, प्रार्थनेचं जीवन जगण्याचा अर्थ काय माहिती का, आपण दररोज प्रार्थना करतो. म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करेन, प्लॅन करा तुम्ही सकाळी कधी प्रार्थना करणार आहात, प्लॅन करा तुम्ही संध्याकाळी कधी प्रार्थना करणार आहात. असा एक पण दिवस नसो की ज्या सकाळी तुम्ही प्रार्थना केली नाही, असे एक पण संध्याकाळ नसो की ज्या दिवशी तुम्ही प्रार्थना केली नाही. आणि प्रार्थनेच्या वेळेची सुरक्षा करा. जो प्रार्थनेचा वेळ आहे तो दुसऱ्यांना देऊ नका. प्रार्थनेची वेळ ज्यावेळेस आहे, मोबाईल बाजूला ठेवा, गप्पा बाजूला ठेवा, टीव्ही बाजूला ठेवा, आणि तो वेळ प्रभू सोबत घालवा. जे विश्वासणारे प्रार्थनेचं जीवन जगतील त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य दिसन, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं काम दिसन. आणि नेहमी लक्षात ठेवा, जेवढं तुमचं प्रार्थना जीवन मजबूत आहे तेवढं परमेश्वराचं काम तुमच्या जीवनामध्ये जास्त असणार आहे. म्हणून आज निर्णय करूया प्रार्थनेचं जीवन जगण्याचा. 1-2 दिवस प्रार्थना नाही, 3-4 दिवस प्रार्थना नाही, आपण दररोज प्रार्थना करतो. पेत्र आणि जसं दुपारची वेळ त्यांची 3 वाजेची वेळ प्रार्थनेची वेळ होती. आज मला तुम्हाला प्रश्न करू द्या, तुमची सकाळची वेळ कोणती वेळ प्रार्थनेची आहे? संध्याकाळी कोणती वेळ प्रार्थनेची आहे? काही लोक सांगतात पास्टर मला वेळ मिळाला तर मी प्रार्थना करतो. नाही, मला आज तुम्हाला सांगायचंय, ही बचकानी बाते सोडा आणि निर्णय करा सकाळी या वेळेमध्ये प्रार्थना करन, संध्याकाळी मी या वेळेमध्ये प्रार्थना करन. आणि प्रार्थनेच्या वेळेची सुरक्षा करा. जो तुम्हाला प्रार्थनेचं जीवन जगायचं आहे, काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील. विचार करा, एक व्यक्तीला त्याने निर्णय केला मी उद्यापासून सकाळी 7 ते 8 प्रार्थना करन, संध्याकाळी 8 आणि संध्याकाळी पण मी 8 ते 9 प्रार्थना करन, आणि तो सकाळी 9 वाजता उठतोय. माहिती तो प्रार्थना करू शकन? नाही करू शकत. तो प्रार्थनेचं जीवन जगू शकन? नाही जगू शकत. तो त्याने निर्णय केला मी 8 ते 9 प्रार्थना करन, आणि तो दिवसभर फिरत आहे, संध्याकाळी 11 वाजता घरी येत आहे. तो प्रार्थनेचं जीवन जगन? तो प्रार्थनेचं जीवन जगू शकतो का? नाही. म्हणून प्रार्थनेचं जीवन जगण्यासाठी पहिली गोष्ट, प्लॅन करा तुम्ही सकाळी कोणत्या वेळेमध्ये प्रार्थना करणार आहे, आणि ठरवा ही सकाळी ही वेळ, हा समय माझा प्रार्थनेचा समय आहे, हा वेळ माझ्या प्रार्थनेचा वेळ आहे, माझी संध्याकाळची ही वेळ, हा अर्धा तास किंवा हा 1 तास माझ्या प्रार्थनेचा वेळ आहे. आणि त्या प्रार्थनेच्या वेळेत विश्वासयोग्य असा, तो वेळ कोणाला देऊ नका. आणि जसं तुम्ही प्रार्थनेचं जीवन जगतात, परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये दिसतंय, परमेश्वराचं काम तुमच्या जीवनामध्ये दिसतंय. विश्वासणाऱ्यांनो, तुम्हाला समजायला पाहिजे परमेश्वर कशा प्रकारे काम करतो. परमेश्वराचे काम करण्याची पद्धत ही आहे की परमेश्वर आपल्याला प्रथम वचन देतो, आणि परमेश्वर अपेक्षा करतो की आपण त्या वचनावर विश्वास करावा, आणि त्या वचनावर विश्वास ठेवून आपण प्रार्थना करावी, आणि मग परमेश्वराचं काम आपल्या जीवनामध्ये दिसतंय. ह्या प्रकारे परमेश्वर काम करतो. म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करेन, प्रार्थनेचं जीवन जगूया. सकाळी लवकर उठूया, प्रार्थना करूया. संध्याकाळी सगळे झोपले तरी आपण प्रार्थना करत आहोत. यामध्ये प्रार्थनेचं जीवन जगणं. मला आज तुम्हाला सांगू द्या, तुमच्या जीवनात समस्या असेल, तुम्ही आजारी असाल, किंवा तुम्ही त्रासामध्ये असाल, आर्थिक क्षेत्रामध्ये प्रॉब्लेममध्ये असाल, किंवा घरामध्ये अशांती असेल, माझा प्रश्न आहे, ते सॉल्व्ह होण्यासाठी तुम्ही काय पाऊल उचलत आहात? काय तुम्ही प्रार्थना करत आहात? वचनामध्ये लिहिलंय, जो मागतो त्याला मिळतं. याचा अर्थ काय? परमेश्वराचं काम आपल्या प्रार्थना जीवनाप्रमाणे असन. म्हणून प्रार्थनेबाबतची दुसरी सत्यता आहे की आपण प्रार्थनेचं जीवन जगतो. 2-3 दिवस आपण प्रार्थना नाही करत, आपण दररोज प्रार्थना करतो. आपण माहिती प्लॅन करतो, सकाळची वेळ आपण ठरवतो, हा 1 तास माझा प्रार्थनेचा आहे, संध्याकाळचा हा 1 तास प्रार्थनेचा आहे, आणि त्या वेळेमध्ये आपण विश्वास योग्यतेनं प्रार्थना करतो. आणि तुम्ही तुमच्या प्रार्थनेची वेळेची सुरक्षा केली पाहिजे. तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता प्रार्थना करायची, आणि तुम्हाला असा फोन येतोय की जो खूप वेळ चालतोय, आणि तुमच्या प्रार्थनेची वेळ निघून जाते. प्रार्थनेची वेळेची सुरक्षा करा. जे विश्वासणारे प्रार्थनेची वेळेची सुरक्षा करणार नाही. प्रार्थनेच्या वेळेची सुरक्षा करणं म्हणजे माहिती का, त्या वेळेत तुम्ही मोबाईल वापरत नाही, टीव्ही वापरत नाही, माहिती दुसऱ्यांशी गप्पा मारत बसत नाही. तुम्ही म्हणतात ही वेळ माझी प्रार्थनेची आहे, आणि तुम्ही प्रार्थना करा. त्याला म्हणतात प्रार्थनेच्या वेळेची सुरक्षा करणं. एक व्यक्ती समजत प्रार्थनेची वेळ आहे, तो मोबाईल वापरत बसत आहे, फोनवर बोलत आहे, तो प्रार्थना करू शकणार नाही. निर्णय करा प्रार्थनेचं जीवन जगण्याचा. प्रार्थनेच्या सत्यतेबाबत दुसरा पॉईंट होता की आपण प्रार्थनेचं जीवन जगतो.
आपण प्रार्थनेचं काय करतो, जीवन जगतो. प्रार्थनेचं जीवन जगणं म्हणजे आपण दररोज प्रार्थना करतो. आपण सकाळी आपली एक प्रार्थना करतो, आपली सकाळी एक विशिष्ट वेळ आहे त्या प्रार्थनेची, तो अर्धा एक तास आपण प्रार्थना करतो. संध्याकाळी आपण माहिती तो वेळ आहे, अर्धा एक तास आपण त्या वेळेमध्ये प्रार्थना करतो. त्यामुळे प्रार्थनेचं जीवन जगणं. तिसरा पॉईंट आहे प्रार्थनेवर सत्यतेमध्ये मार्क याचा 11 अध्याय आणि 25 वचन. मार्क याचा 11 अध्याय 25 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. मार्क याचा 11 अध्याय 25 वचन. प्रभू म्हणतो, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, म्हणजे अक्षमा असेल, राग असेल, द्वेष असेल, प्रभू म्हणतो त्यांना क्षमा करा. कारण का माहिती आहे का, जर आपण अक्षमा ठेवून प्रार्थना करतो. तिसरा पॉईंट आहे प्रार्थनेबाबत सत्यतेमध्ये, प्रार्थना अक्षमेमुळे काम करणार नाही. तुम्ही प्रार्थना करत आहात, तुमच्या हृदयामध्ये अक्षमा आहे, तुम्ही प्रार्थना करत आहात, सकाळी दुपारी संध्याकाळी पास्टरकडून प्रार्थना करत आहात. जर तुमच्या हृदयामध्ये अक्षमा आहे, कोणाविषयी राग आहे, कोणाविषयी अक्षमा आहे, की तुम्ही निर्णय केला मी या व्यक्तीला क्षमा करणार नाही, या व्यक्तीला मी कधी क्षमा करणार नाही, जर तुम्ही असा निर्णय केलाय, तुमची प्रार्थना काम करणार नाही. आणि प्रार्थना काम करण्याचा अर्थ काय माहिती का, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही, भले तुम्ही प्रार्थना करत आहात. प्रार्थनेवरची तिसरी सत्यता आहे, प्रार्थना अक्षमेमुळे काम करणार नाही. ज्या हृदयामध्ये अक्षमा आहे त्या हृदयातून केलेली प्रार्थना परमेश्वर कधी ऐकत नाही. ज्या जीवनामध्ये अक्षमा आहे आणि तो विश्वासणारा प्रार्थना करत आहे, तो म्हणतो मी या व्यक्तीला क्षमा करणार नाही, त्याची प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. का माहित आहे का, वचनामधले व्यवस्था का, वचनामधले की विश्वास प्रीतीद्वारे काम करतो. विश्वास कशाद्वारे काम करतो, प्रीतीद्वारे काम करतो. गलतीकराचं पत्र 5 अध्याय 6 वचनामध्ये आपण वाचतो की विश्वास प्रीतीद्वारे काम करतो. अनेक विश्वासणारा ज्यावेळेस अक्षमेमध्ये असतो तो प्रीतीतून बाहेर पडला आहे. आणि जो व्यक्ती प्रीतीतून बाहेर पडला आहे तो किती पण प्रार्थना केली, परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकू शकत नाही. कारण प्रार्थनेचं उत्तर कशाद्वारे मिळतंय, विश्वासाद्वारे मिळतंय. आणि विश्वास कशाद्वारे काम करतोय, प्रीतीद्वारे. जसं माहिती एक बाईक असते, एक मोटरसायकल असते, त्यामध्ये ज्यावेळेस आपण पेट्रोल टाकतो त्यावेळेस ती बाईक चालते. समजा त्या बाईकचं पेट्रोल संपलं, त्या मोटरसायकलचं पेट्रोल संपलं, ती मोटरसायकल चालू शकत नाही, ती बाईक चालू शकत नाही. तसं आहे एक व्यक्ती ज्यावेळेस अक्षमा आपल्या मनामध्ये अक्षमा ठेवतो, म्हणजे निर्णय करतो की मी या व्यक्तीला क्षमा करणार नाही, त्याच्या मनामध्ये त्याच्याविषयी अक्षमा आहे, काय करते माहिती का, तो प्रीतीमध्ये चालत नाहीये. तो किती पण प्रार्थना केली तर परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकत नाही, प्रार्थनेचं उत्तर मिळू शकत नाही. प्रार्थनेबाबतची तिसरी सत्यता आहे, प्रार्थना अक्षमेमुळे काम करणार नाही. आणि मी आज तुम्हाला एनकरेज करेन, काही लोक म्हणतात पास्टर त्याने माझं खूप मोठं नुकसान केलंय, मी त्याला क्षमा करू शकत नाही, माझं खूप मोठं नुकसान केलंय. जर तुम्ही ती अक्षमा ठेवून प्रार्थना करत आहात, विश्वासू जीवन जगत आहात, त्या व्यक्तीनं जेवढं तुमचं नुकसान केलं नाही त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही अक्षमा ठेवून तुमचं स्वतःचं नुकसान करता. कदाचित त्या व्यक्तीने तुमचं खूप मोठं नुकसान केलं असेल, त्याने तुमचा खूप अपमान केला असेल. काही करामध्ये प्रभूला म्हणा, प्रभू मी या व्यक्तीला क्षमा करतो आणि पित्याच्या हातामध्ये देऊन टाका, प्रभू बघून घेईन, प्रभू ते ठरवण काय करायचंय. जर तुम्ही विश्वासू जीवन जगत आहात, तुम्हाला माहिती पाहिजे अक्षमेमुळं तुमचा विश्वास काम करणार नाही. आणि जर तुमचा विश्वास काम करणार नाही, व्यवस्थित का, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. परमेश्वराच्या राज्यामध्ये जे काही मिळतं ते विश्वासाद्वारे मिळतं. आणि विश्वास कशा प्रकारे काम करतो, प्रीतीद्वारे. आणि जो व्यक्ती अक्षमेमध्ये आहे तो प्रीतीमध्ये चालत नाहीये आणि त्याचा विश्वास काम करू शकणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा प्रार्थना करायला उभे राहतात, आपल्या मनामध्ये चेक करा, माझ्या मनात कोणाविषयी राग आहे का, द्वेष आहे का, अक्षमा आहे का. आणि जर असेल तर निर्णय करा, पिता येशूच्या नावात त्या व्यक्तीला मी क्षमा करतो. आणि जसं तुम्ही निर्णय करता क्षमा करण्याचा, तुमची प्रार्थना ऐकली जाते, तुमची प्रार्थना काम करण्यास सुरू होते. म्हणून जेव्हा जेव्हा प्रार्थना करतात चेक करा आपल्या मनामध्ये कोणाविरुद्ध काही आहे का, आणि जर असेल त्या व्यक्तीला क्षमा करा. परंतु अशी सवय बनवून नका ठेवू की जेव्हा जेव्हा प्रार्थना करतात, प्रभू माझ्या मनात जर कोणाविरुद्ध काही असेल तर मी क्षमा करतो. नाही, तशी सवय बनवू नका, ती खूप चुकीची सवय आहे. आपलं हृदय जाणा, आपलं मनाचं परीक्षण करा. जर असेल कोणाविरुद्ध काही तर क्षमा करून टाका. काही विश्वासणाऱ्याला ती सवय लागली माहिती प्रार्थना करताना, प्रभू माझ्या मनात जर कोणाविरुद्ध काही असेल तर मी त्यांना क्षमा करतो. नाही, तुम्हाला माहिती तुमचं मन, जर कोणाविषयी राग आहे, कोणाविषयी द्वेष आहे, कोणाविषयी अक्षमा आहे तर त्यांना क्षमा करा. ती सवय बनवू नका प्रत्येक वेळी प्रार्थना करताना, प्रभू माझ्या मनामध्ये काही जर कोणाविरुद्ध जर काही असेल तर मी त्याला क्षमा करतो. ही सवय बनवू नका. दररोज ती करण्याची गरज नाही. तुम्हाला माहिती तुमच्या मनामध्ये अक्षमा आहे की नाही, तुम्हाला माहिती तुमच्या मनामध्ये काय चालू आहे. म्हणून जर असेल
तर क्षमा करा. म्हणून प्रभू म्हणतो जेव्हा जेव्हा प्रार्थना करतात, जर तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, म्हणजे अक्षमा असेल, राग असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, तुम्ही त्याला काय करतात? क्षमा करतात. असेल तर, नसेल तर प्रभूला धन्यवाद, तुम्ही स्तुती करतात, प्रशंसा करतात आणि तुम्ही प्रार्थनेमध्ये वाढत आहात. सवय बनवू नका की दररोज प्रभूला म्हणायची, प्रभू माझ्या मनात जर कोणाविरुद्ध काही असेल तर मी क्षमा करतो. नाही, जर असेल पित्याला म्हणूया, पिता या व्यक्तीविषयी या व्यक्तीने माझ्या जीवनात असं केलंय, या व्यक्तीमुळे माझं एवढं नुकसान झालंय, तरी तुझ्या वचनामध्ये लिहिलंय की मी क्षमा करायला पाहिजे. मी निर्णय करतो क्षमा करण्याचा. मला तुम्हाला सांगू द्या, अक्षमा अनेक प्रकारच्या गोष्टीला मार्ग खोलते. अक्षमा आजारासाठी रास्ता खोलते. अक्षमा शैतानाच्या कामासाठी रास्ता खोलते. अक्षमा मला तुम्हाला सांगू द्या, शैतानासाठी दरवाजा खोलते. म्हणून अक्षमेमध्ये जीवन जगू नका. किती पण मोठं नुकसान झालं असेल, पित्याला पुढे जेव्हा तुम्ही प्रार्थनेला उभं राहतात, पिता मी या व्यक्तीला क्षमा करतो. म्हणून तिसरा पॉईंट आहे प्रार्थनेवरच्या सत्यतेमध्ये की प्रार्थना अक्षमेमुळे काम करणार नाही. मी विश्वास करतो या टीचिंगद्वारे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. का तुमच्या प्रार्थनेचं उत्तर आजपर्यंत मिळालं नाही? काही लोक प्रार्थना करत आहे आणि ते निर्णय करते मी या व्यक्तीला क्षमा करणार नाही, या व्यक्तीला मी माफ करणार नाही. ते पूर्णपणे रागानं भरलेत, मत्सरानं भरलेत, अक्षमेनं भरलेत आणि माहित आहे त्यांचा विश्वास काम करत नाही. कारण काय लिहिलं वचनामध्ये, गलतीकारास पत्र 5:6 की विश्वास प्रीतीद्वारे काम करतो. विश्वास प्रीतीद्वारे काम करतो. वाचो एक वचन, गलतीकारास पत्र 5:6. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुनता होण्यास किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. कशामध्ये सामर्थ्य आहे? जो विश्वासाची खासियत काय? विश्वास प्रीतीद्वारे काम करतो. अनेक विश्वासणारा जर अक्षमेमध्ये जीवन जगत आहे, जर तो अक्षमेमध्ये जीवन जगत आहे, त्याचे प्रार्थना काम करू शकणार नाही. म्हणून प्रार्थनेची तिसरी सत्यता आहे विश्वासणाऱ्यांनो, की आपण माहित आहे जेव्हा जेव्हा प्रार्थनेमध्ये उभा राहतो, आपल्या मनात जर कोणाविरुद्ध काही असेल तर आपण त्याला क्षमा करतो. आपण त्याला काय करतो? क्षमा करतो. ही आहे प्रार्थनेबाबतची तिसरी सत्यता. चौथी सत्यता प्रार्थनेबाबतची, वाचो एक वचन, 1 योहान 5:14. त्या ठिकाणी असलेले, त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकल. ही खूप मोठी चावी आहे प्रार्थनेबाबतची. ही खूप मोठी सत्यता आहे. जर आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जर काही मागू तर तो आपलं ऐकल. परमेश्वर कधी, माझा प्रश्न आहे तुम्हाला, परमेश्वर आपलं कधी ऐकल? ज्या वेळेस आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे काही मागतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराचं वचन परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर परमेश्वर त्याच्या वचनाच्या बाहेर काही करत नाही. परमेश्वर त्याच्या वचनापेक्षा जास्त काही करणार नाही. परमेश्वर त्याच्या वचनापेक्षा काही कमी करणार नाही. परमेश्वराचं वचन परमेश्वराची सीमा आहे. आणि जे वचन आपण वाचलं 1 योहान 5:14, त्या ठिकाणी असले की त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकन. चावी काय आहे परमेश्वर आपले प्रार्थना ऐकण्याची? प्रार्थनेवरची सत्यता ही आहे, ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे काही मागतो, परमेश्वर आपलं ऐकतो. आणि परमेश्वराचं वचन परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून प्रार्थनेवरची चौथी सत्यता ही आहे, आपली प्रार्थना परमेश्वराच्या वचनाला आधारित पाहिजे. आपली प्रार्थना वचन आधारित असली पाहिजे. काही पण आपण प्रार्थना करत नाही, असं कर प्रभू, तसं कर, हे कर, ते कर, नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एक बुद्धिमान व्यक्ती परमेश्वराकडे मागण्यापूर्वी आधी शोधन की त्या परिस्थितीत परमेश्वराच्या वचनामध्ये काय लिहिलंय. मी अनेक वेळा म्हणतो माहिती, वचनामध्ये मजबूत व्हा. काय हे म्हणत आहे? कारण परमेश्वर फक्त त्याचं वचन पूर्ण करतो. आणि जे व्यक्ती वचनामध्ये मजबूत आहे त्यांना माहिती असेल की परमेश्वर त्यांच्या परिस्थितीत काय सांगत आहे, आणि ते वचन घेतील, त्या वचनावर विश्वास करतील, आणि ते वचनावर विश्वास ठेवून जसं प्रार्थना करतील, ती प्रार्थना वचन आधारित प्रार्थना असेल, परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, आज मी तुम्हाला एन्करेज करत आहे की आपली प्रार्थना वचन आधारित प्रार्थना पाहिजे. जी प्रार्थना वचन आधारित आहे तीच प्रार्थना परमेश्वर ऐकतो. म्हणून वचनामध्ये मजबूत व्हा. परमेश्वराचं वचन परमेश्वराची इच्छा आहे. वचन सांगतं जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागू तर परमेश्वर आपलं ऐकतो. म्हणून आपली प्रार्थना वचन आधारित प्रार्थना पाहिजे. आपली प्रार्थना वचन आधारित असलं पाहिजे. जर आपण असं काही मागत आहोत जे परमेश्वराच्या वचनामध्ये नाहीये, परमेश्वर ते कधी करणार नाहीये. विश्वास नाही. जर तुम्ही वचन आधारित काही मागत आहात, परमेश्वर तुम्हाला नजर अंदाज करणार नाही.
तुमची प्रार्थना ऐकन. म्हणून एक बुद्धिमान व्यक्ती काय करण माहिती का, हे टीचिंग ऐकन आणि या टीचिंग लागू करण, हे शिक्षण तो लागू करण. आणि जसं तो हे शिक्षण लागू करून प्रार्थना करण, जसं तो आपल्या मनामध्ये ठेवून ही गोष्ट मनामध्ये ठेवून प्रार्थना करण की परमेश्वर त्याच्या इच्छेप्रमाणे जर आपण मागतो तर ऐकतो, तर आणि जर त्याला समजून की परमेश्वराचं वचन परमेश्वराची इच्छा आहे, आणि जर तो वचन आधारित प्रार्थना करण, परमेश्वर त्याची प्रार्थना ऐका. ही चौथी सत्यता आहे प्रार्थनेबाबत. प्रार्थनेबाबतची चौथी सत्यता काय माहिती का, की परमेश्वर वचन आधारित प्रार्थना ऐकतो. म्हणून शोधा आपल्या परिसरात वचन, ते वचन घ्या, त्या वचनावर विश्वास करा आणि प्रार्थना करा. आणि जसं तुम्ही वचन आधारित प्रार्थना करतात, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेला नजर अंदाज करत नाही. मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, आंधळी प्रार्थना करू नका. वचन शोधा, त्या वचनावर विश्वास करा आणि प्रार्थना करा. परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईन. आंधळी प्रार्थना ती आहे की ज्या प्रार्थनेमध्ये वचन नाहीये, ज्या प्रार्थनेमध्ये विश्वास नाहीये, ज्या प्रार्थनेमध्ये वचन नाहीये आणि त्या वचनावर विश्वास केला नाही तरी ते प्रार्थना करत आहे, त्यामुळे आंधळी प्रार्थना. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर असं काही करणार नाही जे त्याच्या वचनामध्ये लिहिलं नाही. परमेश्वर तेच करतो जे त्याच्या वचनामध्ये लिहिलंय. जी प्रार्थना वचन आधारित प्रार्थना नाहीये ती आंधळी प्रार्थना आहे. जी प्रार्थना विश्वासानं प्रार्थना नाहीये ती आंधळी प्रार्थना आहे. म्हणून निर्णय करा, आपल्या परिसरात वचन शोधा, त्या वचनावर विश्वास करा आणि त्या वचनावर विश्वास ठेवून प्रार्थना करा. आणि जसं तुमची प्रार्थना वचन आधारित आहे, पिता तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. जे विश्वासणारे वचन आधारित प्रार्थना करतात त्यांची प्रार्थना कधी परमेश्वर नजर अंदाज करत नाही. त्यांच्या प्रार्थनेचं 100% उत्तर मिळतं, त्यांना नेहमी उत्तर मिळतं. 5वा पॉइंट वाचो एक वचन, मत्ते 6 अध्याय आणि 6 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचं फळ देईन. 5वी सत्यता प्रार्थनेबाबतची ही आहे, प्रार्थना करत असताना दरवाजा बंद करा. 5वा पॉईंट आहे, दरवाजा बंद करा. आणि हे ज्यावेळेस मी बोलतो दरवाजा बंद करा, हे तुमच्या घराबाबत नाहीये. जर तुम्हाला वचन समजलं नाही, तुम्ही दरवाजा बंद करून नुसती प्रार्थना करता, तो अर्थ नाहीये. पुन्हा एकदा वाचूया. प्रभू म्हणतो, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. दार बंद करणं किंवा दार लावण्याचा अर्थ काय? आपला जो दरवाजा तो बंद करणं त्याचा तो अर्थ नाही. दार बंद करणं किंवा दरवाजा लावण्याचा अर्थ काय माहिती आहे का? ज्या गोष्टी आपलं मन विचलित करत आहे किंवा आपल्याला माहित आहे डिस्ट्रॅक्ट करत आहे, त्या गोष्टीपासून आपण दूर जातो. विचार करा, समजा तुम्ही प्रार्थनेचं जीवन जगण्याचा निर्णय करतात आणि तुम्ही प्रार्थना करण्यास सुरू करतात आणि अचानक तुम्हाला फोन येतो आणि तुम्ही त्या फोनवर बोलत बसतात आणि तुमची प्रार्थना बंद होते, तुमच्या प्रार्थनेचा वेळ चोरला जातो. म्हणून प्रभू सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता दरवाजा बंद करा. दरवाजा बंद करण्याचा अर्थ आहे ज्या गोष्टी तुमचं मन विचलित करू शकतात किंवा तुम्हाला प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसू शकत नाही त्याच्यापासून दूर जाणं. कदाचित दरवाजा बंद करणं हे तुमच्यासाठी टीव्ही असेल, कदाचित काही लोकांसाठी मोबाईल असेल. म्हणून ज्या वेळेस तुम्ही प्रार्थनेला बसतात माहिती तुम्ही टीव्ही पासून दूर जातात, मित्रांपासून दूर जातात, गप्पापासून दूर जातात, मोबाईल पासून दूर जातात. आणि आज मी तुम्हाला एनकरेज करेन, जर तुम्हाला प्रार्थनेचं जीवन जगायचं विश्वासणाऱ्यांनो, काही दरवाजे तुम्हाला बंद करावे लागतील. जर तुम्ही खूप जास्त टीव्ही बघत आहात तुम्हाला ते बंद करावे लागेल. तुम्ही खूप जास्त मोबाईल वापरत आहात ते तुम्हाला बंद करावे लागेल. तुम्हाला खूप गप्पा मारण्याची सवय, तुम्हाला ते बंद करावे लागेल. नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वराच्या राज्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला अर्पण कराव्या लागतील, सोडून द्या. अर्पण करणं म्हणजे माहिती का, तुम्हाला ते सोडून द्यावं लागतील प्रभूसाठी. कोणासाठी सोडतो तुम्ही? प्रभूसाठी. तुम्हाला जर प्रार्थनेचं जीवन जगायचंय, प्रार्थनेची सत्यता 5वी आहे, दरवाजा बंद करा. दरवाजा बंद करणं म्हणजे माहिती का, ज्या गोष्टी तुम्हाला विचलित करतात त्याच्यापासून तुम्ही दूर जाता. तुम्ही असा काही वेळ काढला पाहिजे सकाळी, त्यावेळेस तुम्ही मोबाईल बाजूला ठेवतात, तुम्ही टीव्ही बाजूला ठेवतात, परिवार बाजूला ठेवतात आणि माहिती तुम्ही प्रार्थना करतात. माहिती जे काही लोक माहिती तुमच्या प्रार्थनेचा वेळ खाण्यासाठी, तुमच्या प्रार्थना जीवन नष्ट करण्यासाठी शैतान पाठवतो. नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वर लोकांचा वापर करतो आणि शैतान पण लोकांचा वापर करतो. काही लोक शैतानं तुमच्या जीवनात यासाठी पाठवलेत जेणेकरून तुमच्या प्रार्थनेचं जीवन खराब करावं, तुमची साक्ष खराब करावी. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, अशा लोकांपासून दूर व्हा. दरवाजा बंद करा. ज्या गोष्टी तुमचं मन भटकवतात अशा गोष्टीपासून दूर जा. विचार करा, एक विश्वासणारा प्रार्थना करत आहे आणि तो मोबाईल पण चालवत आहे
आपण तसं करू शकत नाही. दरवाजा बंद करणं म्हणजे काय माहिती का? घराचा दरवाजा बंद करणं नाही आहे. त्याचा अर्थ काय? ज्या गोष्टी तुमचं मन भटकवू शकतात, तुमच्या मनाला विचलित करतात, तुम्ही माहिती त्याच्यापासून दूर जाता. नेहमी लक्षात ठेवा, जसं तुम्ही प्रार्थना करतात आपला मोबाईल बाजूला ठेवा. विश्वास न राहू, टीव्ही कोणता पण सिरियल असो त्याला बंद ठेवा आणि प्रार्थना करा. प्रार्थनेचं जीवन जगण्यासाठी प्रार्थनेवरची तिसरी सत्यता आहे, दरवाजा तुम्हाला बंद करावा लागेल. त्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये वाढता. मोबाईल तुम्हाला बाजूला ठेवावा लागेल, टीव्ही तुम्हाला बाजूला ठेवून ज्या गोष्टी तुमचं मन विचलित करतात, ज्या गोष्टी तुमचं ध्यान भटकवतात त्याला दूर ठेवणं आणि तुम्ही प्रार्थनेचं जीवन जगतात, त्याला तो दरवाजा बंद करणं. दरवाजा बंद करण्याचा अर्थ काही लोकांच्या जीवनामध्ये मोबाईल असू शकतो, काही लोकांच्या जीवनामध्ये टीव्ही असू शकतं, काही लोकांच्या जीवनामध्ये मित्र असू शकतात, काही लोकांच्या जीवनामध्ये माहित आहे का भोजन असू शकतं. ते बाजूला ठेवा. काही वेळ भोजन करणं खूप गरजेचं आहे, नक्की तुम्ही चांगलं जेवण करा, पण ज्यावेळेस प्रार्थनेची वेळ येते, ज्या गोष्टी तुमचं मन भटकवतात त्यापासून तुम्ही दूर जातात. मोबाईल बाजूला ठेवतात, टीव्ही बाजूला ठेवतात, गप्पा बाजूला ठेवतात. त्याला म्हणतात त्याला म्हणतात दरवाजा बंद करून प्रार्थना करणं. त्याला म्हणतात दरवाजा बंद करून प्रार्थना करणं. मोबाईल बाजूला, टीव्ही बाजूला, गप्पा बाजूला, मित्र बाजूला ठेवतात आणि तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये 1 तास वेळ घालतात, अर्धा तास वेळ घालतात आणि मग त्याला म्हणतात दरवाजा बंद करून प्रार्थना करणं. ज्या गोष्टी आपलं मन विचलित करतात त्यापासून दूर जाऊन प्रार्थना करणं, याला म्हणतात दरवाजा बंद करणं. शेवटच्या पॉईंटमध्ये जाऊया. वाचू एक वचन, याकोबाचे पत्र 5 अध्याय आणि 15 वचन. याकोब 5:15. विश्वासाची प्रार्थना दुखनीताला वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केले असतील तर त्याला क्षमा होईल. पॉईंट आहे प्रार्थनेबाबतची सत्ता. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात परिस्थिती बदलण्याची अपेक्षा करा. 6वा पॉईंट आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात माहित आहे परिस्थिती बदलण्याची अपेक्षा करा. नुसती प्रार्थना करत राहू नका. प्रार्थना करत असताना विश्वासानं प्रार्थना करा आणि त्याच्यासोबत अपेक्षा करा की परमेश्वर परिस्थिती बदलून. जे वचन आपण वाचलं याकोबाचे पत्र 5 अध्याय 15 वचनामध्ये त्या ठिकाणी विश्वासाची प्रार्थना दुखनीताला वाचवील आणि प्रभू त्याला उठवील. जर आपण एक व्यक्ती आजारी आहे आणि आपण त्यासाठी प्रार्थना करत आहोत, परमेश्वर काय करणार आहे आपल्या विश्वासाच्या प्रार्थनेद्वारे माहिती का? त्या व्यक्तीला काय करणार आहे? प्रभू आजारातून बरं करणार आहे, त्याला उठवणार आहे. एक व्यक्ती जर पापामध्ये आहे, जर आपण त्यासाठी प्रार्थना करतो तर परमेश्वर त्याची भेट घेईन आणि परमेश्वर त्याच्या येशूच्या रक्ताद्वारे शुद्ध करण, पवित्र करण आणि परमेश्वर त्याच्या पापाची क्षमा करण. तेव्हा तुम्हाला समजतंय का की ज्यावेळेस एक विश्वासणारा प्रार्थना करण परिस्थिती बदलण्यास सुरू होईल. म्हणून 6वी सत्यता प्रार्थनेबाबत ही आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात परिस्थिती बदलण्याची अपेक्षा करा. काही लोक प्रार्थना करतात त्यांच्या मुलांसाठी की पास्टर याचं जीवन बदलावं आणि ती अपेक्षा करत नाही बदलण्याची. ते म्हणतात माहिती हा कधी सुधारू शकत नाही. मला तुम्हाला प्रार्थनेबाबतची सत्यता समजली नाही, प्रार्थनेबाबतचं सत्य तुम्हाला समजलं नाही. जेव्हा जेव्हा आपण प्रार्थना करतो आपण परिस्थिती बदलण्याची अपेक्षा करतो. जे वचन आपण वाचलं की विश्वासाची प्रार्थना दुखनीताला वाचवील, म्हणजे याचा अर्थ काय? जसं आपण विश्वासानं प्रार्थना करतो आजारी लोकांची परिस्थिती बदलन, त्यांना आरोग्य मिळन. जसं आपण प्रार्थना करतो जे लोक पापामध्ये आहे त्यांचं जीवन बदलन, परमेश्वर त्यांना क्षमा करण, परमेश्वर येशूच्या रक्ताने त्यांना शुद्ध करण, पवित्र करण आणि पुन्हा एकदा नीतिमान बनवण. प्रार्थनेवरची 6वी सत्यता आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात परिस्थिती बदलण्याची अपेक्षा करा. नुसती प्रार्थना करत राहू नका. विश्वासाची एक खासियत आहे माहिती आहे का? विश्वास नेहमी लक्षात ठेवा. विश्वासाची खासियत आहे माहिती आहे का? विश्वास परिस्थिती बदलण्याची अपेक्षा करतो. तुम्ही आजारी आहात, प्रार्थना करत आहात, माहिती आहे परिस्थिती बदलण्याची अपेक्षा करा. तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम मध्ये आहात, तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवलाय, प्रार्थना करत आहात, संपत्तीचे सिद्धांत लागू करत आहात. प्रार्थना ज्यावेळेस तुम्ही करता त्या गोष्टी करून माहिती आहे बदल होण्याची अपेक्षा करा. तुम्ही नेहमी माहिती तुमच्याकडे पैसा टिकत नाही किंवा तुम्ही नेहमी कमी घटीमध्ये आहात, जसं तुम्ही प्रार्थना करतात अपेक्षा करा कमी घटीची परिस्थिती बदलन आणि तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त असाल. प्रार्थनेबाबतची 6वी सत्यता ही आहे विश्वासणाऱ्यांनो, जेव्हा आपण विश्वासानं प्रार्थना करतो आपण बदल होण्याची अपेक्षा करतो.